नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी रंजना होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजची रेसिपी करणार आहोत इडली, चटणी आणि सांबार. तर इथे मी इडलीचं पीठ आपलं कसं फुलून आलेलं आहे ते तुम्हाला इथे दाखवते. इथे इडलीचं पीठ खूप कमी हे मी घेतलेलं आहे. 2 वाटी मी घेतलेले आहे. या वाटीच्या मेजरनी छोटी वाटी आहे, एकदम मोठी पण नाही. या वाटीच्या मेजरनी मी 2 वाट्या तांदूळ आणि अर्धी वाटी उडदाची साल काढलेली डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 टीस्पून मी घातलेला आहे. टफी होण्यासाठी, छान फुलून येण्यासाठी, फर्मेंटेशन होण्यासाठी मी मेथी दाणे घातलेले आहे. ते सगळे तिन्ही गोष्टी मी व्यवस्थित धुवून आणि एकाच पातेल्यामध्ये मी हे भिजत लावलेले होते. 5 ते आपल्याला हे भिजत लावायचे. त्यानंतर मिक्सर मध्ये मात्र हे आपल्याला बारीकच करायचं आहे. हे बघा, खूप हे बारीक आहे. खूप जास्त असं रवेदार वगैरे हे ठेवलेलं नाहीये, त्याची इडली छान येते. बाकी याच्यामध्ये काही घातलेलं नाहीये. आता हे छान पीठ आपलं फुललेलं आहे. यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये अजून एक जिन्नस आपल्याला घालायचे आहे, ज्याच्यामुळे ह्याची चव अप्रतिम होणार आहे. हे आहे काळे मिरी. काळे मिरी पूड मी अशी करून ठेवत असते. तर ही काळी मिरी पूड आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे. इडली म्हणजे काळी मिरी पूड खूप छान लागते मंडळी. कधीच तुम्ही घातली नसाल तर नक्की घालून बघा. हे बघा, अर्धा टीस्पून पेक्षाही कमी आहे. स्वाद आवडत असेल तर थोडीशी कमी जास्त झाली तरी चालणार आहे. आता हे सगळं मीठ आणि काळी मिरीची पावडर घातली आपण. याच्यामध्ये जाडसर आहे, ती रवेदार अशी मी केलेली आहे. पचनासाठी काळी मिरी खूप चांगली आहे. कधी घातली नसेल तर एखाद्या वेळेला इडलीमध्ये घालून बघा, स्वाद खूप छान लागतो. छान आपल्याला मिक्स करायचं आहे. एकीकडे गॅसवर मी पाणी ठेवणार आहे. हे काळी वगैरे हे बघा एकदम असे अगोदर दिसलं, पण ह्याच्यामध्ये ते मिक्स होऊन जातं. काळी मिरी पूड आणि मीठ घालून मी एकजीव करून घेते. हे बघा, एकाच दिशेने मी चांगलं फेटून घेते. हे जेवढं पीठ तुम्ही फ्लफी करणार आहे, तुम्ही बघा एकदम फुललेलं हे पीठ होतं. इडली पात्रामध्ये मी इथे पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आणि आपल्याला इथे एक एक ब्रश इडली पात्राला ह्या तेल लावून घ्यायचं. पाणी गरम झालेलं आहे. पाणी गरम झालेलं आहे. याच्यावरती झाकण ठेवून झाकण मी पॅक लावलेलं आहे. 5 मिनिटं तरी आपल्याला ही इडली छान होऊ द्यायची आहे. 5 मिनिटानंतर बघूया. चला, तोपर्यंत आपल्याला आता खोबऱ्याची चटणी करायची आहे. त्यासाठी इथे मी नारळ फोडून घेतलेला आहे. तुकडे आपल्याला करायचे. खोबरं एवढं घ्यायचं आहे चटणीसाठी. चला, तर इथे आता आपल्याला काय काय साहित्य घ्यायचं आहे ते घेतलेले आहेत मी. फुटाणे साली सगळ्यातच घेतलेले आहेत. 1 इंचवर आल्याचा तुकडा, थोडेसे लसूण, 4 ते 5 हिरव्या मिरच्या. इडली होते तोपर्यंत मिक्सरला मी इथे फिरवून घेते. याच्यात चवीपुरतं घालायचं मीठ. 4 मिनिटं झालेले आहे. झाकण उघडून बघू.
तरतरीत आपली इडली फुटून आलेली आहे. आणि इडलीचं पीठ हे घट्ट असतं. अगदी मी टाकली तेव्हा थेंब थेंब खाली गळत होतं, पण हे बघा इडलीचं जर का पीठ थोडंसं सैलसर असेल तर इडली खूप भारी येते. 4च मिनटं झालेले. आता मी इथे गॅस कमी करते आणि अजून हे 3 मिनटं आपल्याला ही इडली होऊ द्यायची आहे. त्याच्यावरती परत मी इथे झाकून ठेवते. सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. थोडीशी घालायची आहे साखर. पाणी आपल्याला थोडंसं घालायचं याच्यात. थोडेसे घालते शेंगदाणे भाजलेले. चटणी आपली इथे तयार झालेली आहे. इडली बघूया. तर इथे गॅस मी बंद करते आणि आपल्याला हे थंड करायचे आहेत. आता हे थंड करण्यासाठी तुम्ही या गरम पाण्यातून आपल्याला ह्या इडलीचं हे बाहेर काढायचं आहे. त्याच्यानंतर ती पटकन आपली थंडी होते. कपड्याच्या साहाय्याने आपल्याला हे बाहेर काढायचं. आता हे थंड झाल्यानंतर आपण ही इडली काढायला घेऊ. चला, इडली तर छान झालेली आहे. थंडी होते तोपर्यंत आपण बनवूया सांबार. चटणी आपली तयार आहे. गॅसवर मी ठेवलेलं आहे पातेलं. तर सांबार बनवण्यासाठी इथे बघा मी डाळ शिजून घेतलेली आहे. मला इथे दाखवते. या डाळीमध्ये मी तूर डाळ घेतलेली आहे. तूर डाळीमध्ये 1 वाटी तूर डाळीमध्ये मी दुधी भोपळा, त्याच्यानंतर मशरूम, त्यानंतर मिरची आणि टोमॅटो हे घालून आणि मी ही डाळ शिजवून घेतलेली आहे. तर भाज्या तुम्ही आता ऑप्शनल आहेत. जेवढ्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील तेवढ्या भाज्या तुम्ही इथे घेऊ शकता. तर पातेलं गरम झालेलं आहे. 2 टीस्पून घालायचं आहे तेल. सांबार मसाला घेतलेला आहे 2 ते 2.5 चमचे आणि 5 ते 7 चिंचेचे हे घेतलेले आहेत. छोटे छोटे असे 30 चिंचेचे घेतलेले. ह्याच्यामधले जे काळे चिंचोकडे आहेत तर ते थोडेसे भिजल्यानंतर निघून जातात. तेल गरम झालेलं आहे. 1 टीस्पून मी घेते इथे राई आणि अर्धा टीस्पून मी इथे घेते आलं लसूण पेस्ट. टीस्पून घेते जिरं. मध्ये ती चिंच घालायची. थोडीशी घालायची हळद. अगदी थोडासा घालते हिंग. मिरची पावडर त्याच्यामध्ये मी घेतलेली आहे आणि सांबार मसाला पण आहे. तरीसुद्धा अर्धा टीस्पून मी इथे मिरची पावडर घेणार आहे. खमंग वास आलाय फोडणीचा मस्त. थोडंसं घालायचं आहे पाणी. इथे आपण आता इडल्या काढायला घेऊया. हे बघा,
मऊसूद ह्या इडल्या आलेल्या आहेत. फक्त थंड झाल्याशिवाय आपल्याला त्या काढायच्या नाही आहेत. आणि पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही तिथे बघितलेली आहेच. एकदम मऊ ह्या इडल्या येतात. आणि यामध्ये जे टाकलेलं आपण हे आहे काळी मिरी पूड, तर मंडळी अतिशय स्वादिष्ट ही इडली लागते. नक्की टाकून बघा. थोडंसं घालायचे आहे चवीनुसार. तुम्हाला जर अगदीच त्याचा काही त्रास होत नसेल तर मी जेवढं प्रमाण दिलं आहे वाटीनी तेवढ्या प्रमाणाला मी तुम्हाला दाखवलेलं आहे किती मिरपूड घेतलेली आहे. तर तुमचं त्यापेक्षा कमी असेल जास्त असेल त्याप्रमाणे आहे मिरपूड टाकून घ्यायची आहे. तर मंडळी एकदम सुंदर आपली इथे इडली तयार झालेली आहे. फ्लफी इडली तयार झालेली आहे. एकदम मस्त आपली इडली इथे तयार झालेली आहे. आणि मिरपूड इथे कुठेही तुम्हाला बघा आतमध्ये दिसत नाही आहे. आणि माझ्या चॅनलवरती बरेचसे गोड पदार्थांचे, तिखट पदार्थांचे, वड्यांचे प्रकार, थालीपीठाचे प्रकार, घावणचे प्रकार, भाकरींचे प्रकार, नॉनव्हेजचे, सुकी मच्छी, ओली मच्छी, मच्छी करी, चिकन करी, चिकन फ्राय असे बरेचसे रेसिपीज माझ्या चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये मी टाकलेल्या आहेत. तर त्या प्लेलिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुम्ही बघू शकता.